तुकोबा आणि माऊलींच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे। पुणे शहरात वारकऱ्यांचा महासागर आज लुटणार आहे। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी इथून तर तुकाराम महाराजांची पालखी आकोडी इथून पुण्यात येणार आहे। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले, तर आज इथं वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात, तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी इथं करण्यात आली आहे। त्याचबरोबर शहरातील जे रस्ते आहेत जिथून या पालख्या पुढे सरसावणार आहेत, मार्गस्थ होणार आहेत, त्या रस्त्यांवरून वाहतूक ही बदलण्यात आलेली आहे। वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पुणेकरांनी हे मार्ग बघूनच आज प्रवास करायचा आहे। त्याचबरोबर आज माऊलींची पालखी ही या ठिकाणी येते। त्याचबरोबर दुसरीकडे आहे ती म्हणजे तुकोबांची पालखी आणि या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज पुण्यात असेल। त्यामुळे जय्यत तयारी पाहायला मिळते। एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसतंय। दरम्यान रस्ते कोणते बदललेले आहेत ते आपण बघू शकतोय। गणेश खिंड रस्ता रेंज हिल चौक ते संचेती या मार्गावरून तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी पर्यायी मार्ग आजच्यासाठी आहे रेंज हिल खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई पुणे महामार्ग आणि रेंज हिल सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता या रस्त्यावरून तुम्ही जाऊ शकणार आहात। जे पुणेकर गणेश खिंड रस्त्यावरून जातात त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग कोणते आहेत ते आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। दुसरा म्हणजे फर्ग्युसन रोड, खंडोजी बाबा चौक ते वीर चापेकर चौक या मार्गावरून तुम्ही जात असाल तर हा मार्ग बंद आहे। त्यासाठी पर्यायी मार्ग आहे कर्बे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंज हिल। त्याचबरोबर तिसरा रस्ता म्हणजे छत्रपती शिवाजी रोड या म्हणजेच गाडगीळ पुतळा ते स गो बर्वे चौक इथून जर तुम्ही जात असाल तर तुमच्यासाठी पर्यायी मार्ग आहे कुंभार सेवा, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंड गार्डन रस्त्याचा, कारण या रस्त्यावरून छत्रपती शिवाजी रोड इथून पालखीचा हा मार्ग आहे आणि त्यामुळे हा रस्ता बंद असेल। त्याऐवजी तुम्ही पर्यायी मार्गाचा अवलंब करू शकता। त्याचबरोबर टिळक चौक ते वीर चापेकर चौक इथून जर तुम्ही दररोज प्रवास करत असाल तर तुम्हाला आज आपला मार्ग बदलावा लागेल। पर्यायी मार्ग आहे शास्त्री रोड आणि त्याचबरोबर म्हात्रे पुलाचा हा मार्ग आहे। तर लक्ष्मी रोडवरून तुम्ही जर प्रवास करत असाल तिथे जात असाल तर तुमच्यासाठी पर्यायी मार्ग आहे शिवाजी रोड, हिराबाग, टिळक रस्ता आणि शास्त्री रस्ता इथून तुम्ही प्रवास करू शकता। हा पर्यायी मार्ग देण्यात आलेला आहे। पुण्यात जे लोक बाहेरून येतात किंवा जे पुणेकर या मार्गावरून प्रवास करतात त्यांनी हे ग्राफिक बघून घेणं गरजेचं आहे। दरम्यान शास्त्री रस्त्यावरील सेना दत्त पोलीस चौक ते खंडोजी बाबा चौक रस्ता हा बंद राहणार आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? आज एक भक्तिमय वातावरण पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी पालख्या येणार आहेत आणि जिथं पालखीचा मुक्काम असेल तुम्ही तिथून थेट जोडले गेले आहात। कशी तयारी सध्या पाहायला मिळते, कसं वातावरण आहे? नक्कीच हळूहळू वारकऱ्यांची संख्या आहे ती आता पुण्यामध्ये येण्यास वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालख्यांचा संगम आहे तो पुणे शहराच्या वेशीवर होणार आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेकडून देखील जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। दोन्ही पालख्यांचं स्वागतही या ठिकाणी केलं जाणार आहे। आज आणि उद्या या दोन्ही संतांच्या पालख्या पुणे शहरातच मुक्कामी असणार आहेत आणि त्यामुळे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं भक्तिमय वातावरण आज पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे। प्रत्येक पुणेकर या दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच आपण पाहतोय की मंदिराच्या जवळ येऊ लागलेला आहे। सध्या मी ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मुक्कामी असते त्या भवानी पेठ इथल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आहे आणि इथे सुद्धा पाहतोय की मंदिराची तयारी आहे ती पूर्णपणे झालेली आहे आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आहेत त्यांची पालखी ही ठेवली जाते आणि इथून जे पुणेकर असतात किंवा वारकरी असतात यांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं। आज साधारण रात्री 8 ते 9च्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आहे ती सुद्धा या ठिकाणी येईल। मंदिर प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊली आपल्याकडे येत आहेत, कसं स्वागत केलं जाणार आहे आणि तयारी कशी आहे? दरवर्षीप्रमाणे गेली शेकडो वर्षाची परंपरा असलेली ही अखंडपणे चाललेली मोठा पालखी सोहळा हा भवानीपेठ पालखी विठ्ठल मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा मुक्काम भवानीपेठ ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी त्यावेळेस सुरू झालेला आहे। अशा पद्धतीने जे आमचे पूर्वीचे विश्वस्त होते त्यांनी बी तीच परंपरा आम्ही कायम ठेवून आजचे नवीन विश्वस्त आम्ही या सगळ्यात हा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी
शासकीय यंत्रणा असेल, पुणे महानगरपालिका असेल यांच्या सहकार्याने आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आणि आमचे विश्वस्त सेवेकरीच्या सहकार्याने हा 2 दिवसाचा पालखी सोहळा कुठलाही अनुचित प्रकार न होता लाखो भाविक या त्याचे दर्शन घेऊन निश्चितच. जातात, त्याला कुठलाही प्रकार होत नाही असं आमच्या प्रशासनाचं नियोजन आहे. मंदिर प्रशासन मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे निश्चितच. आणि अवघ्या काही तासानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी या भवानी पेठेमध्ये दाखल होणार आहे. निश्चितच अमोल, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.